दरम्यान या निमित्ताने नागरिकांच्या देखील प्रतिक्रिया आल्यात, पाहूयात। संपूर्ण मराठा समाज गेलेला होता। 1 कोटी मराठा समाज त्या ठिकाणी वाशीमध्ये थांबलेला होता आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या एका शब्दावर विश्वास ठेवून 26 जानेवारी रोजी संपूर्ण मराठा समाज वापस आला आणि सगळे सोयरेचा अध्यादेश त्यांनी काढलेला लागू करतील अशी सर्व मराठा समाजांची अपेक्षा होती। पण त्या ठिकाणी आमचा दगाफटका झाला। त्यामुळे मी सांगतो की ज्याप्रमाणे आम्ही 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन मानतो, त्या यापुढे मराठा समाज संपूर्ण 7 कोटी मराठा समाज 26 जानेवारी हा दिवस म्हणून आम्ही त्या ठिकाणी साजरा करू। युतीचं सरकार आल्याच्या नंतर 2018 साली आम्हाला आरक्षण मिळालं, तेही 50% वर, तेही कोर्टात टिकलं नाही। प्रत्येक वेळी निवडणुकात तोंडावर आले की आम्हाला 50% वरचं आरक्षण दिलं जाते आणि आम्हाला गाजर दाखवलं जाते, जेणेकरून ते आरक्षण टिकत नाही। आणि निवडणूक पार पडल्या की वर्ष 6 महिन्यात कुठेतरी कोर्टात जाता आणि त्या आरक्षणाला चॅलेंज करता आणि परत मराठा समाजाची फसवणूक होती। मराठ्यांना सगळ्या फसिले आणि असं केलं की ते गायरांत जमीन जशी खायला देत होतं तशा पद्धतीने आम्हाला ते 10% दिले मोजकं। इतके शपथ खाऊन त्या ह्यांनी शिंदे साहेबांनी यांनी आमच्या मराठ्याचा घात केला। त्यांनी सगळा पुरा त्यांना सांगायला ते चुत्या सरकार आहे ते बशी। आता त्यांना कळलं आता 2024 ह्याच्यामध्ये मराठा काय असतो, फक्त आम्ही आदेशाची वाट पाहतात फक्त, म्हणून आता संध्याकाळ पोत आदेश फक्त आंतरवालीतून नंतर त्यांना मराठा काय त्यांना दाखवून देऊ।